काल 10वीचा निकाल लागला. कोणाला 35% मिळाले तर कोणाला 100%. पुण्यातील असा एक विद्यार्थी आहे ज्याला 68% मार्क मिळालेत. मात्र ह्या विद्यार्थी जो आहे तो अतिशय खास आहे, कारण ज्या विद्यार्थ्याला रात्री अभ्यास करता येत नाही तो फक्त दिवसा अभ्यास करतो. माझ्यासोबत पुण्यातला शिवम उमेश निफाडकर आहे. शिवम खरं तर पार्शली ब्लाइंड आहे, म्हणजेच अंधत्व, त्याला अंधत्व आलेलं आहे. आणि आपण त्याच्या डोक्यावर जर बघितलं तर एक टॉर्च लाईट आहे, टॉर्च गिअर आहे आणि याच साह्याने त्याने संपूर्ण 10वीच्या बोर्डाची परीक्षा पास केली आणि त्याबरोबरच 68% मार्कसुद्धा मिळवले. आपण जर त्याच्या डोक्यावर सध्या पाहिलं तर हा तोच टॉर्च गिअर आहे जो त्याच्या आईनी, त्याच्या घरच्यांनी त्याला घेऊन दिला आणि जेणेकरून त्याने संपूर्ण 10वीचे पेपर जे आहेत ते पास केलेले आहेत. याच टॉर्च लाईटमधून शिवमला खरं तर सकाळचं दिसत नाही असं नाही, पण काही प्रमाणाचं कमी दिसतं. शिवमशी आपण गप्पा मारणार आहोत. शिवम, सर्वात पहिले तुझं अभिनंदन. कुठल्या शाळेत आहेस तू? अभ्यास कसा केला होतास असं जनरल काय? सर, मी MH पटेल स्कूलमध्ये होतो. सर, मी अभ्यास या लाईटच्या मदतीने केला आणि माझी मम्मी माझा अभ्यास घेत होती. पण कसं दिसत होतं, म्हणजे हा टॉर्च लाईट जो आहे तो कसा लावतोस तू आणि पेपर कसे दिले होते? सर, मी हा टॉर्च लाईट असा लावतो सर, आणि याच्या साह्याने मी पेपर लिहितो आणि वाचतो मी. आणि काय म्हणजे कसं हा टॉर्च लाईट तुला कसं मदत करतो? सर, या लाईटाने सर मला प्रकाश जास्त दिसतो, याच्यामुळे मला अक्षर ओळखू येतं. पण मग तुला रात्री दिसत नाही आणि सकाळी दिसतं असं काही आहे? सर, सकाळी मला दिसतं, पण सर उजाडामध्ये दिसतं, खूप सनलाईटमध्ये सर. आणि मग 10वीचे पेपर तू जेव्हा दिलेस तेव्हा कसे पद्धतीने दिलेस? तुझ्याबरोबर कोणी होतं का तू स्वतः लिहिलेस आणि हे टॉर्च लाईट लावून? सर, मी स्वतःच लिहिले सर, ही टॉर्च लाईट लावूनच लिहिले मी. आणि कसे गेले पेपर तुला? सर, पेपर खूप सोपे गेले होते. आता पुढची इच्छा काय आहे तुझी, म्हणजे काय काय करायचं? थोडं विस्तृतपणे सांग की आता तू अभ्यास कसा केला होतास आणि आता पुढे पास झाल्यावर तुला कुठे ॲडमिशन घ्यायची आहे, काय अभ्यास करायचा? सर, मी पास झालं, मला आर्ट्स या फील्डमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे सर. आणि कुठलं कॉलेज काय आहे? सर, मला SP कॉलेजमध्ये जायचं होतं सर. SP कॉलेजच का? सर, SP कॉलेजमध्ये माझा मोठा भाऊ याच्यामुळं सर. शिवमची खरं तर आई माझ्यासोबत आहे, ज्याच्याकडनं आपण जास्त माहिती घेऊया. ताई, काय सांगाल, म्हणजे एकंदरीत हा सगळा घटना कशी झाली होती? त्याला पार्शियली ब्लाइंडनेस कसा आला? तो अनुवंशिकच आहे. जन्मताच त्याला हा दोष निर्माण झाला आहे. पुढं तो 5 महिन्याचा झाल्यानंतर निमोनिया झाला होता, त्याच्यामुळे असू शकतं, किंवा जन्मताच तो पडला होता त्यामुळे असू शकतं त्याला. पण डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्यावर जन्मखुणा असल्यामुळे त्याला कुठेही विलाज नव्हता दवाखान्यांमध्ये. तुम्ही नेमकं 10वीला तो असताना काय काय खबरदारी घेतली होती? आणि मुळात ही टॉर्च लाईटचा टॉर्च लाईट जो गिअर तुम्ही त्याला दिलात, ती आयडिया तुम्हाला कशी सुचली? मी ऑनलाईन शॉपिंग करत असताना त्यावेळेस ह्या टॉर्च लाईटला एक वेळेस बघितलं होतं असं लावताना वगैरे. त्यावेळेस मी विचार केला की माझ्या मुलाला रात्री दिसत नाही पेपरमध्ये लिहिते वेळेस, किंवा पुस्तकातलंही दिसत नाही, लिहिता येत नाही. मग त्यावेळेस हा लाईट वापरून तो लिहू शकतो का? हा प्रयोग करून बघायला काही हरकत नाही, मला असं वाटलंय. मग मी त्यावेळेस हा लाईट मागवला आणि लावून बघितला, तर प्रयोग यशस्वी ठरला. तो लिहू शकतोय, वाचू शकतोय. या लाईटमुळे फायदाच झाला आहे. मग आम्ही परीक्षेसाठी या लाईटचा वापर करायला सुरुवात केली. पण मग तुम्ही 10वीच्या बोर्डाच्या पेपरच्या वेळेस काय अर्ज दिला होतात का? बोर्डाकडनं तुम्हाला परवानगी कशी मिळाली? आम्ही अर्ज दिला होता शिवाजीनगरच्या ऑफिसमध्ये, तिथे नाही मान्य झाला. मग नंतर आम्ही हेड ऑफिसमध्ये अर्ज दिला, तिथून मान्यता मिळाली. सरांनी वगैरे सहकार्य केलं, तिथल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित आम्हाला सहकार्य केलं आहे. त्यामुळे इथपर्यंत आम्ही येऊ शकलो, तो 10वीची परीक्षा देऊ शकला. तुम्ही अभ्यास कसा घेतला होता आणि परीक्षेच्या वेळेला काय खबरदारी घेतली? अभ्यास असं म्हणजे त्याला ट्युशन वगैरे तर काही नव्हते, शाळेवरच त्याचा अभ्यास झाला होता. मी घरी त्याचं रिव्हिजन, अभ्यास घेणं, मॅथ घेणं, मराठी, हिंदी, इंग्लिश याचे ग्रामर घेणं हे करत होते. आणि तोही मनाने काही करत होता. पेपर पॅटर्न वगैरे सोडून बघितले त्याने, 9नीटचे अभ्यास केला. भरपूर प्रमाणात पेपर लिहिलेत, वाचन केलेत, रिव्हिजन केले. तो मागच्या वर्षीच्या सुट्ट्यांपासून तो तयारीला लागला होता, 1.5 वर्षापासून. आता मार्क त्याला 68% मिळालेले आहेत. पुढचं त्याचं करिअरच्या दृष्टीने 10वीचा अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. पुढे तुम्ही ॲडमिशनसाठी काय, त्याला कुठे प्रयत्न करताय, कुठल्या कॉलेजसाठी करताय आणि कुठल्या फील्डमध्ये त्याला जायचं आवड आहे? तसं तर SP कॉलेजच आमची
पहिली पसंती होती की SP कॉलेजलाच ॲडमिशन घ्यायचे, पण बघू आता पर्सेंटेज 68 पडले, पण काय हरकत नाही, आम्ही खुश आहेत त्याच्या या पर्सेंटेजवर. झालाच प्रयत्न करून SP कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ त्याच्या करिअरच्या दृष्टीने. शिवम, काय आहे आता 11वीला तुला गेल्यावर कुठली फील्ड घ्यायची? सर मी आर्ट्स घेणार आहे सर. कशामुळे काय? सर आर्ट्समध्ये नॉलेज खूप चांगले भेटतं सर. पण मग काय, मग आर्ट्समध्ये काय करणार पुढे? सर आर्ट्समध्ये पुढं माझी मम्मी डिसाईड करणार मी काय करणार. पण तुला असं वाटतंय SP कॉलेजमध्ये ॲडमिशन नक्की मिळेल? सर शक्यता कमी भेटेल. हो. आपण बघू शकतो की तुमच्यात जर हिंमत असेल, कर्तृत्व असेल आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कुठल्याही दुःखाच्या डोंगर पण ओलांडून यशाचं शिखर गाठू शकता. आणि याच पद्धतीने पुण्याच्या शिवम निफाडकरने 10वीला 68% मार्क घेऊन तो उत्तीर्ण झाला आहे. त्याचं स्वप्न एकच आहे की त्याला पुण्यातल्या सर परशुराम भाऊ म्हणजेच पुण्यातल्या SP कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं आणि प्रशासनाने त्याची दखल घ्यावी, एवढीच अपेक्षा संपूर्ण निफाडकर कुटुंबियांकडनं व्यक्त होताना दिसते. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.